नमस्कार मैत्रिणींनो, चला बघूया आजची रांगोळी मॅट. रांगोळी मॅटचं मेजरमेंट आहे 4 बाय 4 इंच, म्हणजे सेंटरपासून 2 इंच. आडवी उभी अशी लाईन काढून घ्यायच्या आहेत आणि क्रॉसमध्ये पण लाईन काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे सेंटरपासून 8 लाईन होतील 2-2 इंचाच्या. हे पहा, व्यवस्थित करा, सेम मार्जिन आलं पाहिजे. आणि त्यानंतर 1-1 इंच पुढे आपल्याला डॉट घ्यायचा आहे प्रत्येक लाईनच्या समोर. हा डॉट कशासाठी घेतला मी पुढे सांगते तुम्हाला. आपल्याला एक छोटीशी आतमध्ये डिझाईन बनवायची आहे आणि बाहेर मोठी साईजमध्ये डिझाईन बनवायची आहे. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. खूप छान छान रांगोळी मॅट आहेत आणि बनत पण आहेत नवीन नवीन डिझाईन, त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या. हे बघा, क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे हे लाईन. सर्व लाईन जोडून झाल्यानंतर आडव्या लाईनला परत मध्ये सेंटर काढायचा आहे 1 इंचाचा. हे पहा, असं मी अंदाजे बरोबर सेंटर काढला आहे त्याचा आणि असा जोडून घ्यायचा आहे. मध्ये स्वस्तिक तयार होते. सेपरेट अशी छोटीशी स्वस्तिक बनवायची तर अशी पण बनवून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला पुढे डिझाईन करायची आहे. हे पहा, कंप्लीट झाली आपली स्वस्तिक. आता सेंटरपासून 4 इंचावरती असा सर्कल करून घ्यायचा आहे आणि परत त्याच्या आतमध्ये 3.5 इंचावरती सर्कल करायचा आहे. म्हणजे अर्धा इंचाचा दोन्ही सर्कलमध्ये गॅप. आता काय करायचं आहे, स्वस्तिकच्या बाहेरचं टोक त्यावरती कर्कटक ठेवून अशा पद्धतीने हाफ सर्कल काढायचं आहे. प्रत्येक स्वस्तिकच्या बाहेरच्या टोकावरती कर्कटक ठेवायचे आणि असे गोल सर्कल काढायचं आहे. सर्व असंच ह्याच पद्धतीने करून घेऊया. 4 इंचाचं आहे मार्जिन ह्याचं. हे पहा, थोडं हल्लं होतं त्यामुळे मी परत मेजरमेंट घेतले. कुठे कर्कटक ठेवते आणि कसं गोल करते लक्षपूर्वक पहा. सोपी डिझाईन आहे, पण ही झाल्यानंतर खूप आकर्षक दिसते. कलर कॉम्बिनेशन पण सांगते तुम्हाला. हे पहा, रेड कलर आणि येलो कलरच्या मध्ये स्वस्तिक बनवायच्या दोन्ही. आणि बॉर्डरला पूर्ण आपल्याला येलो कलर ठेवायचा आहे. लाईट ग्रीन त्याच्या साईडने, मधला डार्क ग्रीन, पुढच्या पाकळ्यांना पिंक, रेड आणि व्हाईट करायचं आहे.